नमस्कार, मी अनुजा. राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेजची माजी विद्यार्थिनी कोमल सत्यवान राऊळ हिची भारतीय सैन्य दलात अग्निवीर CMP म्हणून निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आणि विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अग्निवीर म्हणून निवड झालेली ती पहिली मुलगी आहे. नमस्कार कोमल, आज तुझं तरुण भारत मध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुझं सर्वात प्रथम अभिनंदन. थँक्यू. भारतीय सैन्य दलात CMP अग्निवीर म्हणून तुझी निवड झाली आहे. मातृभूमीची सेवा करण्याची संधी तुला प्राप्त झाली आहे. काय भावना आहेत? खूप म्हणजे माझं लहानपणापासून स्वप्न होतं की आर्मीत भरती व्हायचं. त्याच्यासाठी मी मेहनत केली, 2 वर्ष प्रॅक्टिस केली, अभ्यास केला आणि आता ते माझा रिझल्ट लागलाय. मी सैन्य दलात भरती झालोय. खूप खूप चांगलं वाटतं. आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालं. त्यांना पण मला असं काहीतरी डिफेन्स मध्ये जायला पाहिजे असं वाटत होतं आणि ते पूर्ण झालंय. माझ्या आजोबांचं पण स्वप्न होतं की मी हे करायला पाहिजे आणि मी ते केलेले. भारी वाटते, खूप खूप चांगलं वाटते. तुझी लहानपणापासूनची इच्छा आज म्हणजे स्वप्न तुझं होतं ते आज सत्यात उतरलंय, याबद्दल काय सांग? माझे वडील डिफेन्स मध्ये होते ना, आर्मी मध्ये, त्यामुळे मला त्यांना बघून असं वाटायचं की मी पण इथं कधी जायला पाहिजे. असं मी 10वी आधीपासून मला स्वप्न होतं. पण बस मी 12वी व्हायची वाट बघत होतो. माझी 12वी झाली, त्याच्यानंतर मीच माझ्या वडिलांना म्हटलं की मला कुठच्या तरी अकॅडमीत घाला, मला डिफेन्स साईडला जायचंय. मग त्यांना कसं वाटलं तुला तिथं झेपणार नाही. तिथं कसं डिफेन्स म्हणजे पोरांचं काम असते, तिथं मुलींना झेपत नाही सहसा. मी म्हटलं नाही, मी करून दाखवणार तुम्हाला, कारण मला ते लहानपणापासून बिंबवलेलं मी ते तिथे जाणार जाणार जाणार. मग ते मी म्हटलं नाही, मला तुम्ही फक्त अकॅडमीत घाला, मी माझं सगळं करतो. आणि त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि तिथं मला घातलं. त्यामुळे मी आज हे करू शकलोय त्यांच्या सपोर्टमुळं. आई वडिलांचा सपोर्ट, आजी आजोबांचा सपोर्ट. माझ्या आजोबा आर्मीत, माझे पप्पा आर्मीत, माझा मामांचे म्हणजे मम्मीचे पप्पा आर्मीत, सगळं बॅकग्राऊंड माझं आर्मीच आहे पूर्ण. काका आर्मीत, असं सगळं फॅमिली बॅकग्राऊंड पूर्ण डिफेन्स साईडच आहे. त्यामुळे अजून जरा मला जोश मिळाला सगळ्यांना बघून आणि ह्या साईडला जायला त्यांनी मला सपोर्ट केला आणि त्यांच्यामुळेच मी आज सक्सेस झालोय. त्यामुळे लय भारी वाटते आणि खूप चांगलं वाटते. इकडची कोण जायला बघत नाही डिफेन्स साईडला, कोणाला झेपत नाही. ते प्रॅक्टिस पळणं सहसा कोणाला झेपत. मी स्पोर्ट्समन असल्यामुळे मला ते सोपं झालं. मी कबड्डी खेळायचो, त्यामुळे मला माहित होतं की मी हे करू शकतो. त्यामुळे मी म्हटलं पप्पांना की मी करणार आणि मी केलं. बरं वाटते. रिझल्ट लागलाय. आता माझं ट्रेनिंग 24 तारीखपासून चालू होणार, या 24 एप्रिल पासून. आता माझं डॉक्युमेंटेशनचं काम चालू आहे, ते चालू आहे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कोणी ना कोणी गुरु असतो. तुमच्या आयुष्यातील गुरु कोण आहे? माझ्या आयुष्यातील गुरु माझे फर्स्ट म्हणजे माझे आई वडील, आजी आजोबा. त्याच्यानंतर मी कबड्डी खेळायचो, मग कबड्डीमध्ये माझे गुरु होते. तर मी प्रत्येक ठिकाणी गेलो, तिथं मला कोण ना कोण गुरु भेटला, मार्गदर्शन मिळालं त्यांचं. आणि आता मी जस्ट माझे गुरु आहेत लक्ष्य करिअर अकॅडमी खिंडी वरवडे, इथं मी प्रशिक्षण घेत होती. तिथले लक्ष्मीकांत हांडे, त्यांनी मला सपोर्ट केला. त्यांनी मला तिथं तू हे करू शकतेस असं सांगितलं आणि मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज प्रशिक्षण घेऊन या सैन्य दलात भरती झालो. ते माझे लक्ष्मीकांत हांडे, लक्ष्य करिअर अकॅडमी. मी तिथं भरती प्रशिक्षण घेत होतो, 2 वर्ष मी तिथं होतो. आणि असं मध्ये मध्ये छोटे मोठे आपल्याला गुरु भेटतच राहतात. त्यांचं मार्गदर्शन मिळाल्यामुळे मी चांगल्या वेने पुढे गेलो आणि भरती झालो. अग्निवीर परीक्षेची तयारी कशी केलीस आणि म्हणजे त्यामध्ये रुटीन तुझं कसं होतं? मी तयारी केली. मी पहिले फर्स्ट ऑफ ऑल मी अकॅडमी जॉईन केली माझी 12वी झाल्यानंतर. अकॅडमी जॉईन केल्यानंतर मला अकॅडमी शोधत होतो मी. आणि मी पुण्याला पहिले गरुड झेप अकॅडमी शोधलेली. तिथं मला जरा लांब पडायला लागले ते, म्हणून मी ती कॅन्सल केली आणि इथं कोल्हापुरात राधानगरीमध्ये अकॅडमी आहे ही, लक्ष्य करिअर अकॅडमी. तिथं मी जॉईन झालो. 2022 जॉईन झालो मी तिथं 12वी झाल्यानंतर. आणि मी तिथं रुटीन त्यांचं आर्मी, जसं आपण आर्मी सगळं रुटीन असतं ना, तसं तिथं रुटीन आहे.
मोबाईल अलाउड नाहीये तिथं. फोटो काढ मोबाईल मिळतो पण संडेला मिळतो, तो पण 2 तास. घरच्यांशी बोलायला वगैरे, व्हिडिओ कॉल करायचा नाही, फोटो काढायचा नाही, हे त्यांचे रूल्स आहेत तिथले. मोबाईल वगैरे नसल्यामुळे कसं ते मला सोपं झालं करायला, माझं सक्सेस अचीव्ह करायला खूप मदत झाली. आणि मी सकाळी, त्यांचा रुटीन असतो सकाळी 5 वाजता उठायचं, कधी कधी 4ला. ते वातावरणावर डिपेंड असते उठणं. आणि सकाळचं लवकर उठायचं. परत पीटी असते, फिजिकल ट्रेनिंग असते. फिजिकल ट्रेनिंग झाल्यानंतर शेड्यूल नाश्ता तेन करायचा. नाश्ता झाल्यानंतर लेक्चर्स असतात, पोलीस भरती, आर्मी भरती, परत एअरफोर्स, नेव्ही, सगळे लेक्चर्स असतात. मग स्टडी करायचा, दुपारचं जेवायचं, परत लेक्चर. ते लेक्चर झाल्यानंतर संध्याकाळची पीटी असते. संध्याकाळची पीटी झाल्यानंतर रोड कॉल असतोय आपला. आर्मी जसं असते तसंच ट्रेनिंग तिथं दिलं जाते. आणि ते झाल्यानंतर आपला अजून एक लेक्चर असतोय. नंतर जेवण असते. जेवण नंतर सेल्फ स्टडी असते. आपल्याला किती 12 वाजेपर्यंत कर, 11 वाजेपर्यंत कर, आपला हवं तेवढा सेल्फ स्टडी करायचा. आणि मेन म्हणजे सेल्फ स्टडी इम्पॉर्टंट असतोय. किती लेक्चर केले तरी आपला अभ्यास आपल्याला माहित आहे कसं करायचं असतंय आणि आपल्याला कसं लक्षात राहतंय हे महत्वाचं आहे. आणि सेल्फ स्टडी मी केला. सकाळचं लवकर उठायचं, सगळ्यांच्या आधी उठून अभ्यास करायचा. परत माझं जेवण पण फास्ट होतं. मी कधी असं बोलत बसायचं नाही जेवताना वगैरे. पटपट जेवायचं आणि अभ्यासाला बसायचं. एवढं म्हणजे मला कसं माझं ध्येय पूर्ण करायचं होतं. लय दिवस अकॅडमीत राहून काय फायदा नाही ना, पैसे भरून फक्त पैसे भरायचे आणि अचीव कायच नाही, हे चांगलं नाही. आणि घरच्यांना पण ते वाटलं असं म्हणजे उगाच घातलो, ते बोलून दाखवणार नाही आपल्याला, पण आपल्याला समजलं पाहिजे आपण काय केलं पाहिजे. आणि सकाळी लवकर उठणं वगैरे, अभ्यास लय मेहनत करायला लागते, स्टडी लय करायला लागतो. आणि ही सीएमपी भरती आहे ती फक्त लेडीज, म्हणजे लेडीजसाठी तिथे एंट्री आहे. बाकी कुठं आर्मीमध्ये लेडीजला एंट्री नाही आहे. आणि ह्या भरती ऑल इंडिया 100 मुली घेतात. ऑल इंडिया 100. त्याच्यात फक्त आपल्या महाराष्ट्राला 12 जागा असतात. 12 जागांमधून आता हा आपला भाग सिंधुदुर्ग, गोवा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हे सगळं कोल्हापूर एआरओ मध्ये येते. आणि त्या एआरओ मध्ये फक्त 8 जागा असतात. त्या 8 जागामध्ये मी एक आहे. आणि लय मेहनत करायला लागते. टफ एक्झाम पण टफ असते, निगेटिव्ह मार्किंग असतो एक्झामला. आणि अभ्यास तसं करायला लागते. आणि अभ्यास लय हार्ड करायला लागते. मेरिट लय जास्त लागते, कारण जागा कमी असतात ना, त्यामुळे मेरिटला आणि फाईट असते. आपल्याला वाटते कायच नाही, पण आपण जेव्हा बाहेर जातो भरतीसाठी तेव्हा आपल्याला कळते की बाहेर लय कॉम्पिटिशन आहे. आपल्याला असं आपण जेव्हा एका ह्याच्यात राहतो डबक्यात, तेव्हा वाटते नाही मी एकटीच आहे आणि इथल्या थोड्या जणीच आहेत. पण जेव्हा आपण त्या डबक्यातनं बाहेर पडतो तेव्हा आपल्याला कळते की नाही, जग लय मोठं आहे आणि कॉम्पिटिशन पण लय आहे. त्यामुळे आपल्याला टिकायचं आहे तर केलंच पाहिजे. आणि मेहनत केल्याशिवाय फळ नाही. प्रामाणिक कष्ट हे महत्वाचे आहेत. प्रामाणिक कष्टाशिवाय फळ नाही. असं शॉर्टकट मारून कधी सक्सेस मिळत नाही. आणि ते मी प्रामाणिक कष्ट केले आणि त्याचं मला फळ मिळालं. 2 वर्ष का होईना मिळालं. आणि असंच झालं चांगलं. आता तुझं हे सिलेक्शन झालंय, ही पहिलीच तुझी टर्म आहे का? नाही, मी आधी भरती दिलेली, पोलीस भरती दिलेली मागची. परत ही आपली वनरक्षकची भरती दिलेली. आणि ही 3री भरती माझी. मी आधी पण अटेम्प्ट दिले, त्याच्यात अनसक्सेस, मी पण अनसक्सेस झालो. पण सक्सेस मिळत नाही म्हणून रडून जायचं नाही आणि असं डिप्रेशन मध्ये जायचं नाही. आपणच स्ट्रॉंग बनायचं असतं. आपण जेव्हा सक्सेस नसतो तेव्हा आपल्यासोबत कोण नसते की हा तू बाबा तू हरलीस, एकदा जाऊ दे, चल कर, उठ, असं म्हणणार कोण नसते. आणि सक्सेस मिळाल्यानंतर सगळेच येतात विचारायला, शुभेच्छा देतात, सगळेच करतात. पण जेव्हा आपण अनसक्सेस असतो तेव्हा आपण स्वतःहून स्ट्रॉंग बनायचं असते. आपण कोणाकडे अपेक्षा करायची नाही मला कोणतरी सावरायला येईल. पण त्याच्यातनं मी सावरलोय. मी पण सक्सेस, मला काय एका याच्यात सक्सेस नाही मिळाला, मला पण मेहनत करायला लागली आणि मी केली. त्यामुळे लय मस्त वाटतंय. सगळे असं शुभेच्छा द्यायला येतात, सगळं फोन लय भारी वाटते. आपल्या आजूबाजूला आपण अशा अनेक घटना पाहतोय की मुलींना अपयश आलं की त्या लगेच खचून जातात, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल देखील उचलतात. अशा मुलींना तू काय संदेश देशील? अशा मुलींना मी एक संदेश, आत्महत्या हा ऑप्शन नाहीये. आपल्याकडे लय ऑप्शन असतात. आपण एकाच फेल झालो तरी दुसरीकडे आपल्याला वे असतोय, दुसरं काहीतरी ऑप्शन असतोय.
मग आता एकात अपयश झालो म्हणून डायरेक्ट आत्महत्या करणं हे काय ऑप्शनच नसतोय. आणि आपण काय आत्महत्या करण्यासाठी जन्मलो नाहीये. आपण आत्महत्या केली तरी मागचे आपले आई वडील आपल्याला त्यांना त्रास होतोय, त्यांच्याकडे पण आपण बघितलं पाहिजे की आपण मेलो म्हणजे झालं सगळं असं नसते. मागं पण त्यांना त्रास होतोय लय. त्यामुळे अभ्यास मेहनत केली तर सगळं आहे. मेहनतच करायला पाहिजे. मेहनतीशिवाय फळ नाहीये. आयतं कोण आपल्याला देणार नाही, चल बाबा भरती हो असं तर कोण म्हणणार नाही. तू मेहनत केलीच पाहिजे. मेहनतीसाठी आपल्याला मार्गदर्शन मिळते. आपण कुठं ना कुठं कोणाला काहीतरी विचारलं तर सांगतात लोक. असं नाही की आपल्याला मार्गदर्शन मिळत नाही. आपण शोधलंच नाही, आपण घरात बसून राहिलो तर आपल्याला कसं कळणार आपल्याला काय करायचंय. आपण कोणाला तरी विचारलं तर आपल्याला लोक सांगतात की हे कर ते कर, 12वी नंतर हे कर. मला पण माहित नव्हतं मी कसं करू, कुठं जाऊ. मग मी पण असं कोणाकोणाकडे ऐकलंय की आता तू 12वी तुला भरती व्हायचंय, मग तू 12वी नंतर अकॅडमी जॉईन कर, तिथं तुला चांगलं हे मिळेल, मार्गदर्शन मिळेल. मग मी पण असं कोणाकोणाकडे ऐकून माझं हे केलं. तसंच 12वी नंतर कमी मार्क पडले म्हणून आत्महत्या करायची असं काय नाही. कमी मार्क पडले म्हणून आपण भरती पण देऊ शकतो. मार्काचं आपल्या काही नसते तिथं. भरतीत कोण विचारत नाही तुला 10वीला किती पडले, 12वीला किती पडले. फक्त तिथं मार्क लिस्ट लावायचं असते आपलं फक्त. आणि भरतीसाठी 12वी हे वगैरे मार्क्स काय हे होत नाही. फक्त तिथं आपला फिजिकल चांगलं पाहिजे आणि आपण जे पोलीस भरती येतोय, आर्मी भरती येतोय, त्याचा अभ्यासक्रम काय आहे त्याच्यानंतर नुसार अभ्यास करायला पाहिजे. असं नाही की 12वीला मला काटावर पडलेत मग मी कसं करू, असं काय नाही. आणि आत्महत्या हे काय पर्याय नसतो आपल्या लाईफमध्ये. आपण मेहनत केली तर सगळं आहे, नाही तर काही नाही आहे. मेहनत तुम्ही प्रामाणिक करा, सगळं आहे. शॉर्टकट मारून काय नाही. तर अशा पद्धतीनं कोमल राऊळ हिनं आपले प्रयत्न सुरू ठेवत अग्निवीर या परीक्षेत मोठी झेप घेतली आहे. तिचा सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील अभिमान आहे. त्यामुळे तरुण भारत कडूनही तिला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. सावंतवाडीहून अनुजा कुडतरकर, तरुण भारत न्यूज, सिंधुदुर्ग.